आणि म्हणून आज मी घेतली आणि सगळे शाखा प्रमुख एकदम ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि आता ते निवडणुकांची वाट पाहू लागलेले आहेत. कधी निवडणुका होऊ द्या मुंबई महापालिकेच्या, त्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत आणि त्यामुळे आज त्यांच्या बरोबर संवाद साधलेला आहे, मार्गदर्शनपेक्षा संवाद साधलेला आहे. आणि म्हणून तुम्ही देखील भाषण ऐकलं असेल आणि म्हणून हे भाषण नव्हतं, एक संवाद होता आणि तो संवाद मी त्यांच्याशी साधलेला आहे. कारण शेवटी कार्यकर्ता जो आहे हा कार्यकर्ता महत्वाचा असतो. निवडणूक कार्यकर्ताच असतो. मग ती निवडणूक लोकसभेची असू द्या, ती निवडणूक विधानसभेची असू किंवा ती निवडणूक महापालिका, कार्यकर्ता सगळ्यात महत्वाचा. आज या अगदी शाखा लेवलच्या शाखांच्या बरोबर माझा संवाद होता. पण भाषण होतं की संवाद शाखांच्या मनामध्ये आहे महापालिकेवर या ठिकाणी भगवा फडका त्यांच्या मनामध्ये तीव्र इच्छा आहे आणि जिद्द आणि बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना. महापौर हा महायुती आणि महायुतीचाच भगवा फडकणार. बैठक होणार, बैठक होईल आमच्या त्यामध्ये महायुतीचे समन्वय आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्या बैठका होतील. मी बोललो की जी जागा आपण जिंकू शकतो, जी जागा जिंकण्याची खात्री आपल्याला आहे, त्या जागेवर आपण लढलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने महायुतीला, नाहीतर संख्येसाठी किंबहुना नंबरसाठी जागा हे योग्य नाही. आणि याच्यामध्ये जी जागा जिंकण्याची खात्री आहे ती जागा इलेक्टिव्ह मेरिट हे पाहिलं पाहिजे. बिलकुल योग्य तो मान सन्मान राखला जाईल महायुतीमध्ये. कारण आपण लोकसभेत देखील पाहिलं आणि देखील पाहिलं, महायुतीत देखील, महापालिकेत देखील आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपण पाहाल. आता येणार का यापेक्षा महायुतीचा झेंडा फडकवणं हा आमचा आहे. आणि मुंबईमध्ये जे आम्ही गेल्या 2.5 वर्षात मी मुख्यमंत्री असताना जे केलेलं काम, जे राबवलेले विकल्प, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना जे काम सुरू आहे त्याचा परिपाक जो आहे, याची कामाची पोचपावती जी आहे, जसं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांनी दिली तशीच पोच या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळेल. 30 कामं जी महायुती सरकारने झाली, तुम्ही मुख्यमंत्री असताना अनेक मुंबईसाठी विकास कामं झाली, ती कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काही रणनीती ठरवणार आहे का? काही मी मगाशी तेच सांगितलं की जी कामं आपण केली आहेत ती लोकांपर्यंत पोहोचवली. लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कार्यकर्ते करत असतात आणि त्यामुळे त्या कामांच्या जोरावरच काम करणाऱ्या लोकांना मुंबईकरांनी नेहमी पसंती दिलेली आहे. मग रस्ते असू द्या, असू द्या, मेट्रो असू द्या, शेड असू द्या, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असू द्या, सगळ्या योजना आहेत. या सर्व योजना आपण राबवल्यात आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवल्या. लोक काम करणाऱ्यांच्या बरोबर राहतात. मुंबई आहे, काम करणाऱ्याला करणाऱ्याच्याच पाठीशी मुंबईकर उभा राहील. इन्कमिंग आपल्याकडे जोरदार सुरू आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये इन्कमिंग वाढेल का सर? ते तुम्हाला बोलतच असतो ना मी नेहमी. निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवर त्याबाबत काही मार्गदर्शन हा निवडणूक आयोग
आयोगाच्या कार्यक्षमतेवर सुद्धा विरोधक प्रश्नाचे विरोधक जेव्हा हरतात तेव्हा निवडणूक आयोगावर, ईव्हीएम मशीनवर, अगदी न्यायालयावर देखील आक्षेप घेतात. आता ते कुठे घेतील आज काही त्यांचा आहे. शरद पवारांनी आता चुनाव्यापूर्वी एक ट्विट केला आहे. 5 मुद्दे सुचवलेले आहेत सरकारला मराठवाड्याच्या नुकसान झालेलं आहे ती भरपाई तुम्ही द्यालच, मात्र आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना उभं करायचं आहे, शाळा उभा करायच्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काही उपाययोजना त्यांनी सुचवलेल्या आहेत. दुसरी, ठाकरे गट मात्र सातत्याने करतोय. आजही त्यांनी अक्षरशः संपूर्ण कॅबिनेटने राजीनामा द्यावा, त्यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत अशा टीका केल्या. कुणी विरोधी पक्ष भूमिका मांडतात, कशा प्रकारे पाहतात? खरं म्हणजे हे राजकारण करण्याचा वेळ नाहीये. आता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची वेळ आहे आणि मुख्यमंत्र्याकडे आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो, शेतकऱ्यांच्या घरांमधली परिस्थिती पाहिली, पिकाची परिस्थिती पाहिली, त्या ठिकाणची त्यांच्या पशुधनाची परिस्थिती पाहिली आणि या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर संकट मोठं आहे, हे आसमानी संकट आहे आणि अशा संकटामध्ये पूर्णपणे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहणार, बिलकुल मागे उभं राहणार. शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, ते पुसण्याचं काम, ते पुसण्याची जबाबदारी आमची सरकारची आहे. त्यामुळे शेतकऱ्याला वाऱ्यावर कधी सोडलं नाही आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर आमचं सरकार सोडणार नाही. तर एकीकडे पॉझिटिव्ह सरकार काम करते, तिकडे विरोधकांचे वेगळे वापरतात. विरोधक जेव्हा मुख्यमंत्री झालो तेव्हा या प्रकारची भाषा वापरत सरकार पडणार, मुख्यमंत्री जाणार असं दररोज म्हणायचे. पण त्यांना खरा ज्योतिषी भेटला नाही. माझे 2.5 वर्ष पूर्ण झाले, पुन्हा सरकार आलं तरी सुद्धा याच्यातून ते बाहेर सदम्यातून येत नाहीत. त्यांना अजून कळतच नाही की सरकार बदललेलं आहे, सरकार महायुतीचं आहे, सरकार सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं आहे. त्यामुळे त्यांच्या भ्रमामध्ये त्यांना राहू द्या, आम्ही आमचं काम करत राहू, आम्ही आमचं पुढे जात राहू, या राष्ट्राचा विकास करू. आणि मगाशी आपण म्हणाला जागा आम्हाला महत्वाच्या नाही, भगवा महत्वाचा आहे. भगवा मुंबई महापालिकेवर महायुतीचा फडकवणं हे आमच्यासाठी महत्वाचं आहे.